हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार होते मैद्याचे बिस्किट। त्यासाठी मी घेतले होते 1 वाटी मैदा, 1 वाटी रवा, अर्धी वाटी पिठी साखर आणि पिठी साखरेच्या हाफ साखर। पहिल्यांदा घेतला आहे मी मैदा, त्यात टाकणार आहे रवा, पिठी साखर, त्यानंतर मी घेतले 5-6 चमचे तूप। तूप गरम करून घ्यायचं, गरम करूनच तूप टाकायचं। आणि ते सर्व एकजीव करून घ्यायचं। गाठी वगैरे असेल तर त्या सगळ्या फोडून घ्यायच्या एकत्र, चांगलं एकजीव करायचं पीठ। एकजीव झाले की नाही ते पण पाहायचं, असं गोळा करून पाहायचा तर आहे एकजीव झालेलं आहे। मग त्यासाठी पीठ मळायला मी घेणार आहे पाणी थोडं थोडं टाकायचं, जास्त एकदम नाही, कारण की आपल्याला जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही असं पीठ मळायचं। जास्त पातळ पीठ झाल्यावर मग ते बिस्किट कडक होत नाही, नरमच राहतात आणि वितळतात पण शक्यतो। त्यामुळं पीठ मळताना जरा काळजी घ्यायची, जास्त पातळ पीठ मळायचं नाही। अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलंय। ते 5 ते 10 मिनिटं मी भिजत ठेवणार आहे, कारण की त्यात रवा आहे ना, रवा भिजला पाहिजे। 5 ते 10 मिनिटं भिजून झाल्यावर पीठ मग मी असे गोळे करून घेणार आहे। तुम्हाला बिस्किटाचा आकार किती मोठा छोटा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही गोळे घेऊ शकता। असा गोळा घेतलाय मी। मग मी त्याला अशी झाऱ्याने डिझाईन करून घेणार आहे। अशा प्रकारे मग सर्वच बिस्किट मी करून घेतली। आणि त्यानंतर कढई ठेवून तेल तापायला ठेवले। मग एक एक असे बिस्किट सोडले, एकदम नाही सोडायचे बिस्किट, 4-5 ठीक आहे। आणि कमी याच्यावर होऊन द्यायची बिस्किट, आत शिजली पाहिजे ना, म्हणून कच्ची नको राहायला। ब्राऊन व्हायला लागलीत, असे खरपूस ब्राऊन होऊन द्यायची। कमी याच्यावर भाजल्यावर किंवा तळल्यावर ती कडक होतात, चांगली नरम राहत नाही। अशी झाली होती बिस्किट, अशी खरपूस झाली होती। ठीक आहे, तर तुम्ही पण करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा।